हे जे आपण आता नवीन यंत्रणा बनवतो आपण आधार कार्ड नावाने, तर आपण वर्तमान परिस्थितीचा विचार करू, वर्तमान परिस्थिती सध्याची काय या गोष्टीचा विचार करून आपल्याला ते काम करायचं. तर आता आपण आतापर्यंत 6 व्हिडिओ तयार करतात, आता 7वा आहे आजचा व्हिडिओ. तर समाजात आता परिस्थिती काय दुधाच्या संदर्भात आपण चर्चा करतो आज. तसं भाजीपाला बी लोकांना चांगला मिळत नाही, बाकीच्या बी पिकांच्यावर आपल्याला भरपूर औषधं आणि खतं ते वापरून केमिकलचं सगळं जीवन झाले. त्याच्यामुळे रोगराई भरपूर वाढली, मोठे मोठे आजार होते, कॅन्सरसारखा आजार आहे, अनेक आजार आहे. मग माणसाचं जीवन काय झालं याच्यामुळं प्रगती होऊन देखील धोक्यात आली. म्हणजे पैसा भरपूर, जसं कोरोना झाला मध्ये तर करोडो रुपये खर्च करायची लोकांची तयारी होती, कोटी रुपये एखाद्या माणसाची, पण तो नाही वाचला. कारण ते कोरोना काय आहे ते डॉक्टरला बी नाही कळलं. म्हणजे कोरोना हा रोग काय आहे हा डॉक्टरला देखील नाही कळलं. फक्त काय झालं ते डॉक्टर लोकांनी पैसा कमावला आणि लोकांची म्हणजे त्याच्यामध्ये गेले लोक, काय भीती पाहिजे गेली, काही ते रोग देखील नाही कळला. तर आपण ही वर्तमान परिस्थितीचा विचार करून सध्या काय परिस्थिती आता दुधाच्या बाबतीत आपल्याला थोडी चर्चा करायची. कारण आपल्याला दुधाचं मार्केट आपल्याला दुधाच्यासाठी काम करायचं. कारण शेतकरी दूधधंदा काय झालं मोडकळी झालेला आहे. तर ते धंदा कसा वाचवते, ज्याला ज्याला प्रामाणिकपणे धंदा करायचे ते धंदा कसा वाचवते हे पाहिजे. कारण दूध बाजारात अतिरिक्त होते, ज्यादा होते, पण प्रत्यक्ष दूध कमी. दूध ज्यादा बाजारात दाखवलं जाते पण प्रत्यक्ष दूध कमी, उत्पादन कमी. आणि त्याच्यामुळं काय झालं, हे दूध जे वाढलं दूध हे सगळं भेसळीचं दूध आहे. त्याच्यामुळे चांगल्या दुधाला मार्केटच नाही. हे चांगलं दूध फक्त तात्पुरतं भेसळ करण्यापुरतंच वापरायचे. कारण याचा अनुभव मी ज्यावेळेस 2005ला ती लोक बोलवली होती भेसळवाली, तर 800 लिटर नुसतं केमिकल पांढरं पाणी पकडलं. संतोष रिकामी आमचा पाव नाही त्याचं दूध पकडलं. आणि काय नाही ते सुटलं पोटातून. ते मला एक दिवस भेटला, मला आणि काय नाही झालं, सुटलं म्हणले मी. म्हणजे काय झालं, हे सगळे अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, हे सगळे हे यंत्रणेत काय सहभागी. जसं आपण मिठाईचं तुम्हाला उदाहरण केलं की तो आपण पांढरा पेढा जे घेतो तो पूर्ण भेसळीचा पेढा आहे. म्हणजे असं सगळीकडे भेसळ वाढली आणि मग म्हणून चांगल्या दुधाला मार्केट नाही राहील. भेसळीमुळं चांगल्या दुधाचा मान कमी झाला. तर आपल्याला काय करायचंय, शेतकऱ्याचं जसं आहे तसं दूध गुणवत्ता टिकून, म्हणजे क्वालिटी तर आहेच, पण गायीने जसं दिलं तसं, गायीचं जसं आहे तसं दूध त्याची गुणवत्ता टिकून आपल्याला ग्राहकाला द्यायचं. याच्यामुळं काय होणार आहे की शेतकऱ्याला 4 ते 5 रुपयापासून तर 7 रुपयापर्यंत भाव ज्यादा मिळणार शेतकऱ्याला. आणि त्याच्या घरचे घरी तिथं पॅकिंग तिच्या घरीच होणार. ती पॅकिंग काय इकडं आणून करायची नाही. तिथं दूध काढलं का तिथंच पॅकिंग होणार, तिथंच तिथं आहे तसं ठेवणार आणि ते मार्केटला ग्राहकाला जाणार. आणि ते आपण ग्राहकाशी बी बोलणार. कारण ग्राहकाला बी चांगलं दूध मिळत नाही. कारण मी स्वतः ते मार्केट केलेले, मी स्वतः दूध विकले 110 ते 120 लिटर मी दूध विकले बाजारात स्वतः. तर ते मला करते. त्या खाली मुंबई बाजाराच्या खाली ती मुसलमान लोकांचं तिकडे काय पेठचं नाव आहे, तिकडे मी दूध घेऊन जायचं. नंतर मला 30 लिटर दूध रोख विकत, रोख पैसे. आणि ते म्हणायचे बाबा रोज द्या बरं का. तर बाबा कटाळला का बाबा झोपला, बाबा काय रोज होते. म्हणजे हे दूध बाजारात मिळत नाही तरी त्याचं साय तसं नव्हतं. म्हणजे दूध गाय दिले तसं नेत होतो मी, पण ती गुणवत्ता नव्हती. कारण आता मी दूध समजा घेतलं तर मला चालून तास राहू देते वाटायला. पण आपण आता काय करणार, त्याच्यावर एक प्रक्रिया समजा की जसं आहे तसं कसं राहील, गुणवत्ता त्याची जागेवर राहून तसंच आपल्याला ग्राहकाला द्यायचे. आणि हे काम आपल्याला आता या 1-2-3 महिन्यात आपल्याला सुरू करायचं. तर त्याच्यासाठी आपल्याला ग्राहक बी तयार करायचे, शेतकरी तयार करायचे. आणि हे कसं आहे सांगली, इथं काय आपल्याला व्यापार नाही करायचा, एक समाजसेवी काम आहे. पण त्याच्यामध्ये कसं आहे की यंत्रणेसाठी बी आपल्याला नफा घ्यावा लागेल आणि ती यंत्रणा तयार करायची. मग आता ते मजूर आपल्याला चांगले शोधावं लागते, सगळ्या गोष्टी त्यांच्यावर घ्यावं लागेल. नंतर शेतकरी चांगले आपल्याला निवडावं लागते. किंवा जरी कसा असला शेतकरी तर त्याला समजून सांगावं, बाबा तुला कशासाठी काम करतो, तुला 2 रुपये मिळवा, तुझा प्रपंच नीट चालवा. जर तुला चांगले पैसे मिळत असेल तर ते शेतकरी कशाला बेसवतो, ते देणार चांगलं. आणि समजा एखादा शेतकरी आता खेळकरी समजा, यांचं दूध कोणाला जाणार ते ग्राहकाला माहिती राहणार की आपलं दूध कोणाचं आलं. यांचं तुमचं दूध ज्या ग्राहकाला जाणार आहे त्या ग्राहकाला माहिती आहे की खेळकरांचं दूध आपलं येते. उद्या काही गडबड झाली एखाद्या शेतकरी काय गडबड पाणी टाकलं, काय ग्राहक
डायरेक्ट शेतकऱ्याला विचारतो. त्यामुळं याच्यामध्ये एक विश्वास वातावरण तयार करून काळाची गरज बघून आपलं हे काम करायचं. कारण काय झालं, सगळं पैशाला महत्व आलं, माणसाचं महत्व कमी झालं आणि माणसाचं महत्व वाढवण्याचं काम आहे. आणि याच्यातून शिवाय काय होणार, चांगलं खायला मिळालं, चांगलं राहायला मिळालं, माणसं चांगले त्यांना त्याचं महत्व कळालं, चांगले राहणार नाही. तर असं एक आपण प्रयत्न आपल्याला करायचं. आणि याच्यामध्ये नकारात्मक भूमिका न घेता सकारात्मक भूमिका घेऊन प्रत्येकाचं काम आहे याच्यामध्ये सहभाग व्हायचं आणि ते काम आपल्याला पुढे न्यायचं आणि आपली प्रगती करून घ्यायची. एक आपल्याला संधी आहे. कारण बाजारात चांगल्या गोष्टी मिळत नाहीत, सगळं पैशासाठी चालले. कोणी कोणाला विचारला, मग ते घर असो, गावचे असो, गावचे असो, सगळा गोंधळ झाला. तर येतो आपलं हे जाणीव औषध तयार करायचं. तुम्हाला काय विचारायचं असेल ते विचारा, काय प्रश्न विचारा.